देवाचा आशीर्वाद घेऊन मी चालले तर काहीतरी नवीन शिकण्यासाठी. तर काय शिकायला चालले ते तुम्हाला नक्कीच कळेल पुढे. जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितला तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्कीच पूर्णपणे बघा, कारण छान अशी माहिती असणार आहे. आणि हे आहे आमच्या एरियातलं ऑफिस. इथे पहिल्यांदाच आलेलं आहे, पण हा एरिया छान आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता का मी आलेली आहे ग्रामीण युवा उद्योजकता प्रशिक्षण घेण्यासाठी. तशी मी अंगणवाडी सेविका आहे, पण मला काहीतरी नवीन असं असलं ना का काहीतरी शिकायला आवडतं. तर ह्या ताईंच्या थ्रू मी ते प्रशिक्षणाचं नाव दिलेलं माझं, आणि ते दुसरं ताई पण आलेलं. तर हे प्रशिक्षण ना म्हणजे सगळ्यांसाठीच असं उपयुक्त असं मला वाटतं, कारण आपण जर काहीतरी वेगळं शिकलो ना तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही आहे. म्हणजे जर आपण नोकरी व्यतिरिक्त जर इतर व्यवसाय केला ना तर अजूनच आपण आर्थिकदृष्ट्या चांगला सबळ बनवू शकतो. हे आम्ही प्रशिक्षण शिकले आणि छान त्यांनी ते प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि अजूनही इतर असे छान आहेत. आणि याच्यामध्ये ना योजनांची माहिती आहे या प्रशिक्षणामध्ये. तर काही योजना अशा असतात का त्याची आपल्याला माहिती नसते, पण आपण जर त्याची माहिती घेतली तर आपण नक्कीच त्याचा उपयोग करू शकतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, पोचवा. आणि तुम्ही हे प्रशिक्षण नक्कीच घ्या. आणि सरांनी पण छान असं मार्गदर्शन केलं. नंतर सर्टिफिकेट वगैरे वाटप केलं त्यांनी. आणि शिकताना त्यातले बारकावेसुद्धा आपल्याला सांगितले जातात. हे मात्र महत्त्वाचं, कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला कोणी सांगत नाही ना तर आपल्याला ते कळत नाही. आणि नक्कीच आपल्याला जर मेहनत करण्याची ताकद असेल, काहीतरी शिकण्याची जर आवड असेल आणि त्याचा आपल्याला पुढे धोकून देण्याची तयारी असेल त्या व्यवसायामध्ये, तर आपण खूपच पुढे जाऊ. आणि विशेष म्हणजे प्रशिक्षण असं आहे की याच्यामध्ये भरपूर अशी शासकीय योजनांची माहिती आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही जरी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या जास्त सबळ नसले, थोडेफार जरी पैसे असले तर तुम्ही नक्कीच कमवू शकता. तर नक्कीच तुम्ही या प्रशिक्षणाची माहिती घ्या किंवा मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्कीच त्याची माहिती देईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर मग आपण परत भेटूया. आता या दिवशी गप्पा वगैरे मारून झाल्या, कारण त्याच्याशी दिवसभर मी बाहेर होते, त्याच्यामध्ये मला खेळायला मिळालं. नंतर मग स्वयंपाक तयारी केली.